नमस्कार. आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज अगदी झटपट डब्याला बनवता येईल अशी 5 ते 10 मिनिटाची लाल माठाची भाजी आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी एक जुडी लाल माठ घेतलेली आहे. आता साधारणतः एक जुडीची मी भाजी बनवून घेणार आहे. तर त्यामध्ये लाल माठाची भाजी मी निवडून घेतली आहे. पानं बाजूला काढून घेतली आहे आणि पाणी घालून मी स्वच्छ ती धुवून घेणार आहे. 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे, म्हणजे जी काही लाल माठाला डर्ट्स किंवा काही माती लागलेली असेल ती सगळी व्यवस्थित निघेल, म्हणून 2 पाण्यामध्ये मी ही भाजी व्यवस्थित अशी धुवून घेणार आहे. ते एका पॉटमध्ये घालून पाणी घालून या पद्धतीने व्यवस्थित धुवून ती पुन्हा बाहेर काढून दुसऱ्या पाण्यात अशी धुवून घ्यायची आहे. स्वच्छ अशी ही धुवून घेतल्यानंतर आता ती बारीक चिरून घेणार आहे. तर या पद्धतीने पानं मी काढून घेतले, धुवून घेतले आणि आता हे मी कट करून घेणार आहे. तुम्ही हवं तितकं बारीक कट करून घेऊ शकता किंवा मीडियम असं देखील कट करून घेऊ शकता. तर या पद्धतीने मी अशी बारीक अशी कट करून घेतली आहे. संपूर्ण पानं या पद्धतीने मी कट करून घेतली आहे. तर या पद्धतीने संपूर्ण भाजी कट करून घ्यायची आहे. तसं फक्त मी पानं घेतले आहे, त्याची दांडी जी असते माठाच्या भाजीची ती मी बिलकुल घेतलेली नाहीये. तर फक्त पानं घेऊन मी अशी कट करून घेतलेली आहे. संपूर्ण पानं अशी या पद्धतीने स्वच्छ धुवून घेतले 2 पाण्यात आणि त्यानंतर कट करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आता मी एका बाउलमध्ये ती काढून घेणार आहे. तर संपूर्ण कट केलेली लाल माठाची भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. आणि आता मी यासाठी एक कांदा कट करून घेणार आहे. तर कांदा अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा तितका तुम्ही कांदा घालू शकता. तर मी साधारणतः 2 कांदे घेतलेले आहे. 1.5 कांदा मी असा कट करून घेणार आहे. तर अगदी बारीक असा हा मी कट करून घेणार आहे. कांद्यामुळे छान ह्या भाजीला चव येते, त्यामुळे कांदा तुम्ही अवश्य घाला. त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. तर या पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे. आता यानंतर मी लसूण सुद्धा 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. त्या देखील असं या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे. तर लसूण पाकळ्या देखील या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहे. लसूण पाकळ्या कट करून झाल्यानंतर आता मी 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतल्या आहे. आता ज्यामध्ये मी लाल माठ काढून घेतला होता त्यामध्ये 1 ग्लासभर मी अगदी उकळतं पाणी म्हणजे गरम पाणी घातलेलं आहे, जेणेकरून हे लाल माठ चिरून घेतलेली होती ती थोडीशी श्रिंक होईल. तर गरम पाण्यामध्ये आपल्याला 2 मिनिटांसाठी ती भिजवून घ्यायची आहे. तर अगदी उकळतं पाणी घालायचं आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर ती थोडीशी शिजल्यासारखी होते, त्यासाठी हे गरम पाणी आपण घालून घेतलेलं आहे. तर 1 ग्लास भरून उकळतं पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर अगदी गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. चमच्याने या पद्धतीने हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यानंतर ती बाजूला काढून घ्यायची आहे. पाणी तसंच ठेवायचं आहे आणि निथरून या पद्धतीने काढून घ्यायची आहे भाजी. तर संपूर्ण भाजी या पद्धतीने पाण्यात घातल्यानंतर थोडीशी शिजल्यासारखी झाली की ती आपण बाजूला काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी भाजी अशी बाजूला काढून घेते आहे, जेणेकरून शिजते पटकन. आणि ह्या प्रोसेसने तुम्ही करून बघा, अगदी टेस्टी लागते आणि अगदी झटपट अशी भाजी होते. तर गरम पाण्यात 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिटानंतर गरम पाण्यातून ती भाजी चमच्याच्या साह्याने अशी काढून घ्यायची आणि आता बाजूला ठेवायची. आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे. तेल छान गरम झालं की आता आपण यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे घातल्यानंतर आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला जो काही कांदा होता तो मी ह्यामध्ये घालून घेणार आहे. कांदा घातला की लगेचच आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले जे काही लसूण होतं ते घालून घेणार आहोत. तर कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. जिरे आणि तेल आणि कांदा आपण घातलेला आहे. यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण देखील मी यामध्ये घालून घेतला आहे. कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. यानंतर 2 हिरव्या मिरच्या यामध्ये मी घालून घेतलेल्या आहे आणि आता हे व्यवस्थित मी परतून घेणार आहे. कांदा लसूण परतून घ्यायचा आहे. बारीक ठेचून घेतलेली हिरवी मिरचीची पेस्ट मी 1.5 चमचा घालून घेतलेली आहे आणि आता हा कांदा मऊ होईपर्यंत मी परतून घेणार आहे. तर या पद्धतीने कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपण बाकीची सामग्री घालणार आहोत.
हिंग मी घातलेला आहे, तर साधारणतः चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे. चिमूटभर हिंग घातल्यानंतर आता लगेचच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता जी काय आपण भाजी घेतली होती काढून गरम पाण्यातून, ती आता यामध्ये घालून घ्यायची आहे. तर गरम पाणी घातल्यामुळे अर्धी भाजी ती शिजली जाते, 50% भाजी शिजून जाते. अगदी गरम पाणी घातलं तर ती अगदी थोडीशी शिजलेली असते. आता आपल्याला फक्त ह्या कांद्यामध्ये ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कांदा शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी परतून घ्यायची, शिजून घ्यायची. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ नंतर घालायचं आहे, कारण की ज्यावेळेस आपण गरम पाणी घालतो आणि भाजी शिजते तेव्हा ती कमी होते. मग खारट होऊ नये म्हणून अगदी शेवटी मीठ घालायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की भाजी किती आहे. कारण ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस भाजी खूप वाटते, पण ज्यानंतर आपण चिरून ती गरम पाण्यात घालतो त्यानंतर ती अगदी कमी दिसते आणि अगदी कमी होते आणि शिजल्यानंतर अजूनही कमी होते. त्यामुळे अगदी शेवटी मीठ घालायचे अंदाज बघून. तर साधारणतः मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आता या पद्धतीने त्या भाजीला ऑटोमॅटिक पाणी सुटतं. आता मी यामध्ये चमचाभर हळद घातली आहे, लाल तिखट घातली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घालू शकता. मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातली आहे, कारण हिरवी मिरचीची पेस्ट देखील मी घातलेली आहे, त्यामुळे अगदी कमीच असं मी लाल तिखट घातलं आहे. आणि कांदा व्यवस्थित शिजेपर्यंत आता ही मी भाजी परतून घेणार आहे. तर या पद्धतीने एक 5 ते 7-8 मिनटं आपल्याला ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची. एक छोटीशी वाफ द्यायची आहे. एक 5 ते 6 मिनटासाठी एक छोटीशी वाफ देऊन घ्यायची आहे. तर मंडळी, अगदी झटपट अशी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही भाजी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. ह्या भाजी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून सांगा. आणि अशाच रोज नवनवीन आणि छान अशा रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.